श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिर येथे अधिक मासातील दुर्गाष्टमी निमित्त सप्तश्रुती पाठ पठणाचा कार्यक्रम संपन्न। महापालिकेतर्फे हरित धुळे संकल्पना राबवण्यासाठी हरित धुळे कृती समितीची करण्यात आली स्थापना। संविधान गुणगौरव समितीतर्फे एक दिवसीय संविधान कार्यशाळा संपन्न। आणि स्वर्गीय ठाकूरदास डियालानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पक्ष्यांसाठी पाण्याचे मातीचे भांड्यांचे वाटप। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिर येथे एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने अधिक मासातील दुर्गाष्टमी निमित्त सप्तश्रुती पाठ पठणाच्या कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात मुंबई, पुणे, नाशिक, धुळ्यासह खानदेशातून जवळपास 300 ते 350 निवडक महिला सहभागी झाल्या होत्या। या अधिक मासानिमित्त आई भगवतीचा प्रसाद म्हणून प्रत्येक महिलेला एक साडी देण्यात आली। त्याचप्रमाणे रविवारपासून मंदिर परिसरात अधिक मास निमित्ताने श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। भागवत कथा ही दिनांक 24 पासून दुपारी 4 ते 7 सुरू होईल। एकूण 7 दिवसांचा भागवत आहे। तर 8व्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात सकाळी भागवत कथेची सांगता होईल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। सदर भागवत कथा आणि महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ ग्रोव व ॲडव्होकेट निलेश पाठक यांनी केले आहे। माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे ट्रस्टच्या वतीने व भाविकांच्या सहकार्याने अधिक महिना पुरुषोत्तम मास निमित्ताने आज दुर्गा अष्टमी पर्व काळच्या निमित्ताने आई भगवतीच्या दरबारात सप्तशती पाठाचं नियोजन करण्यात आलं आहे। या पाठासाठी मुंबई, पुणे, नाशिक, अख्खा खानदेश जरी म्हटलं तरी तसं इथून निवडक जे महिला मंडळ आलेलं आहे, जवळजवळ 300 ते 350 महिलांनी उपस्थिती दाखवलेली आहे आणि त्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे। आणि ह्या कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या महिलांना भोजन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि या अधिक मास निमित्ताने आई भगवतीचा प्रसाद म्हणून प्रत्येक महिलेला एक साडी पीस हे प्रसाद म्हणून देण्यात आलेलं आहे। आणि उद्यापासून आई भगवतीच्या दरबारात अधिक मास निमित्ताने श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भागवत कथा ही 24 तारखेला सुरू होईल। वेळ आहे 4 ते 7 आणि या वेळेत सगळा कार्यक्रम होईल आणि एकूण 7 दिवसाचा भागवत आहे। तर 8व्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी पौर्णिमेच्या दिवशी आई भगवतीच्या दरबारात सकाळी भागवत कथेची सांगता होईल आणि त्या दिवशी भंडारा अन्नदानाचा कार्यक्रम होईल। तर भागवत कथा आणि भंडारा याचाही सगळ्यांनी लाभ घ्यायचा। धन्यवाद। धुळे शहरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला गती देण्यासाठी धुळे महानगरपालिकेने एक मोठे पाऊल उचलले असून आता संपूर्ण शहरात व्यापक वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी हरित धुळे कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे। या संदर्भात शुक्रवारी महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मायादेवी परदेशी ह्या उपस्थित होत्या। समितीच्या स्थापनेनंतर लगेच समितीची प्राथमिक बैठक शुक्रवारी दुपारी 4 वाजता मनपाच्या दिवंगत अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडली। बैठकीच्या प्रास्ताविकातून आयुक्त नितीन कापडणीस यांनी हरित धुळे अभियानासंदर्भात सविस्तर माहिती दिली। या अभियानांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन या संदर्भात कोणकोणते उपक्रम राबवण्यात येतील, त्याचे स्वरूप कसे असेल, यात विविध संस्था, संघटना, वृक्षप्रेमी व्यक्ती, पर्यावरणप्रेमी नागरिक यांना कशा प्रकारे योगदान देऊन हरित धुळे अभियान यशस्वी करायचे याचा आराखडा आयुक्तांनी मांडला। बैठकीला उत्तम असा प्रतिसाद मिळाला। नामवंत व्यापारी, उद्योजक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, निसर्गप्रेमी नागरिक बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील विविध सेवाभावी संस्थांनी व वृक्षप्रेमी नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहून आपले योगदान कशा प्रकारे देणार आहोत याबद्दल घोषणा केल्या। तसेच आपले अनुभव सांगून आवश्यक सूचनाही केल्या। या सर्व सूचनांवर आयुक्तांनी मोठे समाधान व्यक्त केले। अध्यक्षीय भाषणातून महापौर मायादेवी परदेशी यांनी शहर व परिसरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सौंदर्यीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले। या मोहिमेत विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ आणि सामाजिक प्रतिनिधींचा समावेश करून हरित धुळे कृती समितीची अधिकृत स्थापना करण्यात आली। त्यांच्या अंदाजाने 100 झाडं लावतात
पुढे मेंटेनन्सचे काही प्रश्न उपस्थित होतात, कधी कधी जागा अवेलेबल होत नाही, कधी पाण्याचा टँकर नसतो तर झाडं जगवता येत नाही, कधी आपल्याला माहित नसतं की कुठल्या प्रकारची झाडं आपल्या गावासाठी फायदेशीर आहेत किंवा कुठली झाडं ही ऑक्सिजन वाढीसाठी मदतगार ठरतात, कुठली झाडं ही टेम्परेचर कमी करण्यासाठी मदतगार ठरतात, कुठल्या झाडाचा घेर कमी आहे, कुठल्या झाडाचा घेर जास्त आहे, कुठल्या झाडाला कमी पाणी लागतं, कुठल्या झाडाला जास्त पाणी लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचा तांत्रिक अभ्यास वैयक्तिक एका ग्रुपचा नसतो. पण सुदैवाने आज आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना झाडांची परिपूर्ण माहिती आहे. तर मग जेव्हा आता येणाऱ्या जून मध्ये तुम्ही सगळे लोक जेव्हा प्लांटेशनचा विचार कराल आणि इव्हन महापालिका सुद्धा जर प्लांटेशन करणार असेल तर महापालिका सुद्धा एकतर्फी प्लांटेशन करणार नाही आणि आमच्या समन्वयाने आपल्या समोर महानगरपालिका क्षेत्रात कुठे कुठे जागा उपलब्ध आहेत, कुठे रस्ते उपलब्ध आहेत, कुठे डिवायडर मध्ये प्लांटेशन करू शकतो, रोड साइड प्लांटेशन कुठे करू शकतो, शासकीय जागा कुठे उपलब्ध आहेत, काही खासगी संस्थांच्या जागा असतात शाळांच्या त्या कुठे उपलब्ध आहेत, ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आपण एकत्रितपणे वृक्ष लागवडीचं नियोजन करायचं. सभी से रिक्वेस्ट करूंगी कि सब तो पन्नी झाड़ लगाने के लिए कोई भी आग्रह नहीं करेगा और जिस तरह हम हमारे बच्चे को छोटे से बड़ा करते उसी तरह जैसे अभी हमारे पति देवता ने बोले कि भाई राजकारण के लिए आगे आना, पेड़ लगाना, फोटो खींचना, बाद में चले जाना, उसी तरह हमारे यशवंत भाई ने भी वही ये बोला है कि भाई फोटो सेशन के लिए सब आगे आते हैं, पेड़ लगा देते, उसके बाद में कोई देखता भी नहीं क्या हो रहा है. ये चीज नहीं होनी चाहिए. जिस तरह हमारे बच्चे को छोटे से बड़ा करते उसी तरह आप बच्चा समझ के आपके घर के आगे एक पेड़ लगाओ. भाई ने कहा कि हर अपनी प्रॉपर्टी समझ के आपके घर के आगे एक पेड़ लगाना चाहिए. बहुत अच्छा है. आप अपने घर के सामने लगाओगे तो बराबर उसकी देखरेख करोगे. और पानी की कमी जो आप बोल रहे हैं, महानगर पालिका से पानी की कमी किसी को नहीं पड़ेगी. दिलदार व्यक्तिमत्व हमारे आयुक्त साहब बैठे हैं, जहाँ पर भी पानी की कमी पड़ेगी टैंकर आपको मिलेगा. सुजान नागरिक मंच संविधान गौरव समितीतर्फे शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालय येथे शुक्रवारी एक दिवसीय संविधान कार्यशाळा व सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानातील समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांची जनजागृती गावागावात आणि घराघरात पोहोचवण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात नूरखान पठाण, व्याख्याते, लेखक व संविधान अभ्यासक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संविधान समन्वयक समितीचे लताबाई रविकर बागुल, अनिल दामोदर, प्राध्यापक जगदीश पाटील, महेंद्र महाले, अहिरे सर, रविकर बागुल, राज जाधव यांच्यासह देवकन्या गायकवाड, ज्योत्स्ना अहिरे, विद्या सरदार, छायाताई इंदवे, सुनीताताई गायकवाड, अनिता नेरकर, नंदा मेश्राम, नयना नगराळे, अन्नपूर्णा जवराळ, अनिता अहिरे आदी उपस्थित होते. संविधान हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनाशी इतकं घट्ट जुळलेला शब्द आहे की त्याच्याशिवाय आम्ही कोणतीही गोष्ट करूच शकत नाही. लक्षात ठेवा, संविधान म्हणजे कायद्याचं पुस्तक एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. तर फार अवघड जाण्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं आता चर्चा करून न घेता सगळं तर जनरली डूज अँड डोंट डूची आहे, म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं याच्या संदर्भातली जी काय आचारसंहिता असते ती आचारसंहिता म्हणजे संविधान. फार जड वाटतंय का? हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये अगोदरपासून ठरलेलं आहे की समोर कोण बसणार आहे, पुढे कोणाला आमंत्रण द्यायचं आहे, सूत्रसंचालन कोण करेल, प्रमुख पाहुणे कोण असतील, अध्यक्ष कोण असेल, वगैरे 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 प्रत्येकाकडे जबाबदारी दिली. आणि जर का मला सांगा या जबाबदारी दिल्या नसतील किंवा मग अशा पद्धतीने नियोजन केलं नाही तर काय या कार्यक्रमाला तुम्हाला जसं अपेक्षित होतं त्या फलश्रुतीपर्यंत नेता येणार आहे का? अजिबात नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण जे काही नियोजन करतो, स्ट्रक्चर बनवतो, ते स्ट्रक्चर म्हणजे संविधान असतं त्याच्यावर. इव्हन दो हे संविधान फक्त या कार्यक्रमात नाही तर तुमच्या ताटातल्या पोळीचं सुद्धा असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं लक्षात ठेवा. मला हे सांगण्याचं काय प्रयोजन आहे तर तुम्ही जी काही गोष्ट करता, जे काही करता ते सगळं त्या गोष्टीचं संविधान पहिले आणता आणि मग त्याच्या अपेक्षित फलश्रुती जातात. उदाहरणार्थ माझ्या बहिणी बसलेल्या आहेत म्हणून त्यांचं उदाहरण देतो की तुम्ही जी काही पोळी बनवता किंवा भाकर बनवता, अरे तिचं सुद्धा एक संविधान ठरलेलं आहे. म्हणजे गहू आणणे, दळणे, पिसणे, त्याच्यानंतर मळणे, त्याच्यानंतर लाटणे, तव्यावर टाकणे, एक वेळेला उलटा पालट करणं आणि एवढ्या वेळेला त्याच्यावरनं काढून टोपलीत टाकणं. माझ्या बहिणींनो याच्यात एक स्टेप मी सांगा मला काय होईल केला नाही तर आमची ती पोळी सुद्धा आम्हाला अपेक्षेप्रमाणे रिझल्ट देणारी बनणार नाही. पडतंय का? लक्षात येतंय का? आपण जर काही स्ट्रक्चर दिली अरे हा निसर्ग सुद्धा एका नियमाने चालतो.
निसर्ग सुद्धा या नियमाने चाललो. एक जरी का आपण थोडीशी ढवळाढवळ जर त्या निसर्ग नियमाने केली तर प्रलय आपल्यासाठी ठरलेला आहे. लक्षात निसर्ग पण एका मर्यादेपर्यंत आपले ढवळाढवळ जी काय ना ती सहन करतो. त्याच्यानंतर मग तो त्याचा हात दाखवतो. लक्षात म्हणजे प्रत्येक गोष्ट ही नियमाने बाध्य आहे. आणि हे जे काही नियम बाध्य आहेत ना हे सगळे नियम दुसरं काही नाहीये तर त्या गोष्टीचे ते सगळे आहे. निसर्ग मित्र समिती धुळे, व्यापारी महासंघ व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील ठाकूर वॉच कंपनीचे संचालक किशोर डियालानी यांचे वडील स्वर्गीय ठाकूरदास केवलराम डियालेनी यांच्या 23व्या पुण्यतिथीनिमित्त नागरिकांना पक्ष्यांसाठी पाण्याचे मातीचे भांडे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर तापत असून पारा सातत्याने वाढत आहे. अशा तीव्र उन्हात मानवाला तर पाण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात. घसा कोरडा पडल्यास माणूस फिरून किंवा विकत घेऊनही पाणी मिळू शकतो. मात्र निसर्गातील निष्पाप पक्षी आणि प्राण्यांचे हाल होतात. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्यामुळे त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. अनेकदा पाण्याचा एक थेंब न मिळाल्याने पक्षी आपले प्राण गमावतात. हीच गंभीर समस्या ओळखून या पुण्यतिथीनिमित्ताने केवळ औपचारिक कार्यक्रमांना फाटा देत थेट निसर्गाशी नातं सांगणारा हा उपक्रम राबवण्यात आला. 23 मे 2026 आमच्या पिताश्री कैलासवासी ठाकूरदास केवलराम डियालानी यांची पुण्यतिथीनिमित्त आज श्री ठाकूर सन्स फूलवाले इथे आम्ही पक्ष्यांसाठी वाडगे वाटप मोफत वाडगे वाटप ठेवण्यात आले आहे. त्यानिमित्त आम्हाला लायन्स क्लब, निसर्गमित्र समिती व व्यापारी संघटनेतर्फे मदत मिळण्यात आली. सर्व मेंबर्स आले आणि सर्वांनी वाडग्याचं वाटप केलं. या उन्हाळ्यात आपण सांगतो की 45 आणि 46 डिग्री टेम्परेचर झालं आहे. आपल्याला तर पाणी मिळून जातो, आपण बिस्लरी वेली घेऊन घेतो, पण पक्षी कुठून घेणार, त्यांची काळजी कोणी घेणार. म्हणून आम्ही सर्व निसर्गमित्र समिती, व्यापारी संघटना आणि लायन्स क्लबने पुढाकार घेतला आहे की सर्व धुळेकरांना आव्हान दिलं आहे की आमच्याकडून निस्वार्थपणे ठाकूर वॉचकडून आपल्याला मोफत वाडगे वाटप करण्यात आली आहे आणि पुढेही करण्यात येणार आहे. कुणालाही पाहिजे तर मोफत वाडगे वाटप ठाकूर वॉचमधून घेऊन जावे अशी विनंती. व पक्ष्यांसाठी नियमित रूपाने आपण सेवन केला नाही केला त्याची काळजी नाही, पण पक्ष्यांसाठी पाणी जरूर भरून ठेवावे अशी नम्र विनंती. सर्वांना जय हिंद, जय भारत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. खानदेश कुलस्वामिनी एकविरादेवी मंदिर येथे अधिक मासातील दुर्गाष्टमी निमित्त सप्तश्रुती पाठ पठणाचा कार्यक्रम संपन्न. महापालिकेतर्फे हरित धुळे संकल्पना राबवण्यासाठी हरित धुळे कृती समितीची करण्यात आली स्थापना. संविधान गुणगौरव समितीतर्फे एक दिवसीय संविधान कार्यशाळा संपन्न. आणि स्वर्गीय ठाकूरदास डियालानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पक्ष्यांसाठी पाण्याचे मातीचे भांड्यांचे वाटप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.